शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित बोधामृत. पुस्तक वाचन. मागील भाग पुढे चालू. विषय 23. नाम. 2. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन या नवविधा भक्तींना जन्म देणारी प्रेम ही माता होय. प्रेमाचे दर्शन नामानेच होते. नाम हे प्रेम प्रवाहाला अडथळा करणारा स्वार्थाचा बांध फोडते व मनुष्याला विश्वप्रेमी बनविते. म्हणून नाम हे अत्यंत श्रेष्ठ व उत्कृष्ट साधन आहे. 3. हरिनाम घेतले असता दुःख, दैन्य, विघ्न, संकटादी दुरिते नाश पावतात. ही गोष्ट जरी खरी आहे तरी नाम कोणते घ्यावे आणि कशा पद्धतीने घ्यावे याचे वर्म जर समजले नाही तर मन समाधान पावण्यापेक्षा अधिकच गोंधळून जाते. करिता सद्गुरूंनी सांगितलेले नामच दृढ धरले पाहिजे, म्हणजे आपसुकच मन समाधान पावते. 4. एखाद्या गावाला जाण्यासाठी जसे 2, 3 किंवा अधिकही मार्ग असू शकतात, त्याप्रमाणे आपले निजस्थान गाठण्यासाठी ओम नमः शिवाय, ओम नमो नारायणाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, श्रीराम जय राम जय जय राम इत्यादी मंत्र हे मार्ग समजावे. मार्ग जरी अनेक असले तरी नवख्या माणसाने जसे वाटाड्याने दाखविलेल्या मार्गानेच गेले पाहिजे, त्याप्रमाणे मंत्र जरी अनेक असले तरी ज्ञानी पुरुषांनी सुचविलेला मंत्रच जपत जावे. मात्र काही दिवस नेम चालवून सोडून देऊ नये, कारण गुरूंची अवज्ञा केल्याचे पातक लागते. इतकेच नव्हे तर आपण विश्वासाला अपात्र ठरतो. करिता विश्वास दृढ होईपर्यंत मंत्र जपण्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नये. 5. हरिनामाचा एकसारखा उच्चार करणे याला जप म्हणतात. मनाला वठणीवर आणण्यास जपासारखा सोपा उपाय दुसरा नाही. जप नियमित झाला पाहिजे, तरच त्यापासून योग्य फळ लागते. राम, कृष्ण, शिव, विष्णू, देवी इत्यादी कोणत्याही इष्टदेवतेचा नामोच्चार केला तरी फळप्राप्ती एकच. जप करतेवेळी मंत्रोच्चाराकडेच पूर्ण लक्ष असू द्यावे. कबीर म्हणतात, माला तो कर्मे फिरे, जीभ फिरे मुख माही, मन तो 10 दिशा फिरे, येतो सुमरण नोहे. अशा तऱ्हेने हरिनाम घेतले असता प्रभूच्या स्मरणात त्याची गंती होत नाही. मंत्र आत्मज्ञानी पुरुषांच्या द्वारे ऐकला पाहिजे. त्यांनी दिलेल्या मंत्राबरोबर त्यांची शक्ती आपल्या हृदयात प्रवेश करीत असते. त्यामुळे मंत्र जपता जपता आपण अज्ञानरूप अंधारातून हळूहळू ज्ञानाच्या प्रकाशात जाऊ लागतो. जप जेव्हा रोमारोमात भिनतो तेव्हा मन विषय सोडून स्वरूपाला मिठी मारते. गुरुमंत्र हा जपाच्या वेळेव्यतिरिक्त केव्हाही तोंडात घोळत ठेवता येतो. त्यामुळे सर्व साधनात सोपे साधन म्हणजे हरिनाम घेणे हे होय. म्हणून सर्व संतांच्या सांगण्यात हरिनामावरच जोर दिसून येत आहे. सद्गुरूंनी हृदयभूमीत मंत्रबीज पेरल्यावर त्या मंत्राच्या स्मरणाने शुद्ध प्रेमरूपी रोपटे तयार होते. परंतु पुढे विकल्प ढोरापासून त्या रोपट्याचा नाश होण्याचा संभव असतो. करिता अखंड शांतीरूप फळ हाती लागेपर्यंत
गुरूंनी सुचविलेल्या बोधाचे सतत मनन करणे अत्यावश्यक आहे. हेच त्या रोपट्याचे संरक्षण करणारे कुंपण होय. जपाचे 3 प्रकार. अ. दुसऱ्याला ऐकू जाण्यासारखा. आ. फक्त स्वतःलाच ऐकू येण्यासारखा. आणि ई. ओठ किंवा जीभ न हलविता मनातल्या मनात जप करावयाचा. या तिहीत तिसऱ्या प्रकारचा जप श्रेष्ठ मानला जात आहे. तरी पण सवय होईपर्यंत काही दिवस पहिल्या प्रकारचा व काही दिवस दुसऱ्या प्रकारचा जप केलाच पाहिजे. जेणेकरून तिसऱ्या प्रकारचा जप सहज साध्य होतो. 6. मुंबईसारख्या शहरात आपला एक मित्र आहे. आपल्याला जर त्याला भेटावयाचे आहे तर नावासकट संपूर्ण पत्ता हवा असतो की नाही? केवळ माझा मित्र कोठे राहतो असे विचारित गेल्यास आपले काम होते का? तद्वत आपला जिवलग मित्र जो परमेश्वर, त्याची भेट घ्यावयाची तर संतांनी सुचविलेले नाम अत्यंत आवडीने जवळ बाळगले पाहिजे. तसे न करता आपण जर अन्य साधनांच्या भरीस पडलो तर दुःखमुक्त होऊ शकणार नाही. 7. परमेश्वराच्या विस्मरणाने मनुष्याचे हृदय संकुचित होते आणि त्यामुळे त्याला आपण दुःखरूप असल्याचा भास होतो. तेच गुरूंच्या मार्गदर्शनानुसार जेव्हा मनुष्याकडून नामस्मरण घडते तेव्हा हृदय विकास पावते आणि त्याला आपण सुखरूप असल्याचा अनुभव येतो. 8. मला उपाधी नको असे केवळ तोंडाने म्हणत राहिल्याने किंवा पूजा पारायणादी सत्कर्मे करीत राहिल्याने मनुष्याला उपाधीतून सुटता येते असे नाही. पण निरुपाधिक असे जे हरिनाम ते सतत जिभेवर घोळत ठेवले तर मात्र त्याला निश्चित उपाधीतून सुटता येईल. 9. विषयांचा ध्यास कसा सुटेल? मनाला स्थिरता केव्हा येईल? माया कधी दूर होईल? आपण सुखी केव्हा होऊ? याबद्दल केवळ विचार करीत राहिल्याने त्याचे निवारण होणार नाही. दिवा लावल्यानंतर अंधार जसा आपसुकच नाहीसा होतो त्याप्रमाणे जिभेवर अखंड नाम घोळत ठेवले असता सर्व अडचणींपासून सुटून सहजच मनुष्य सुखरूप होतो. 10. प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचविण्यासाठी जात असता गर्दीतून मार्ग मोकळा होण्यासाठी टांगेवाला जशी सारखी घंटा वाजवीत असतो त्याप्रमाणे परमेश्वराच्या दर्शनाला जात असता विषयांच्या गर्दीतून पार होण्यासाठी मनुष्याने सारखा नामाचा गजर चालू ठेवला पाहिजे. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.